नमस्कार. आपण जेव्हा इंग्रजी बोलतो ना तेव्हा नकळतपणे एका खूप महत्त्वाच्या नियमाचा वापर करत असतो. आणि तो नियम आहे नामाचं लिंग किंवा ज्याला आपण इंग्रजीत नाउन जेंडर म्हणतो. चला तर मग आज ही संकल्पना अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. कधी विचार केलाय की आपण जेव्हा राजा आणि राणी किंवा सिंह आणि सिंहीण असे शब्द वापरतो तेव्हा आपण नकळतपणे व्याकरणातल्या लिंगभेदाचाच वापर करत असतो. पण या शब्दांमागे नेमका कोणता नियम आहे? चला हे व्याकरणाचं कोडं आज सोडूया. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नामलिंग ही नामांना त्यांच्या प्रकारानुसार विभागण्याची एक पद्धत आहे. यातून आपल्याला काय कळतं तर एखादं नाम हे पुरुष आहे, स्त्री आहे, दोन्ही असू शकतं की यापैकी काहीच नाही हे कळतं. हा भाषेचा एक महत्त्वाचा पाया आहे असं समजा. इंग्रजी व्याकरणात नामाच्या लिंगाचे मुख्यत्वे 4 प्रकार मानले जातात. चला तर मग एक एक करून हे सगळे प्रकार आणि त्यांचा वेगळेपण काय आहे ते पाहूयात. पहिला प्रकार आहे पुल्लिंग म्हणजेच मॅस्क्युलाइन जेंडर. नावावरूनच अगदी स्पष्ट आहे नाही का? जे नाम पुरुष व्यक्ती किंवा नर प्राण्याचा उल्लेख करतं ते या प्रकारात येतं. उदाहरणार्थ बघा, मॅन, फादर, किंग, लायन ही सगळी नावं ऐकल्यावरच आपल्याला कळतं की आपण एका पुरुष व्यक्ती किंवा नर प्राण्याबद्दल बोलतोय. म्हणून ही सर्व पुल्लिंगी नामं आहेत. आता पुल्लिंगाच्या बरोबर विरुद्ध दुसरा प्रकार स्त्रीलिंग म्हणजेच फेमिनाईन जेंडर. जसं पुल्लिंगी नाम पुरुषांसाठी असतं अगदी तसंच स्त्रीलिंगी नाम हे स्त्री व्यक्ती किंवा मादी प्राण्यांसाठी वापरलं जातं. बघा, मॅनचं झालं वुमन, किंगचं झालं क्वीन आणि लायनचं लायनेस. ही सर्व रूपं स्त्री किंवा मादी प्राण्याचा बोध करून देतात. अगदी सरळ आहे. आता येतो तिसरा आणि जरा इंटरेस्टिंग प्रकार, तो म्हणजे सामान्य लिंग किंवा कॉमन जेंडर. ही अशी काही खास नामं आहेत जी पुरुष आणि स्त्री दोघांसाठीही वापरली जाऊ शकतात. म्हणजे त्या शब्दातच लिंगाचा उल्लेख नसतो. जरा विचार करा, टीचर म्हटल्यावर समोर पुरुष येतो की स्त्री? कोणी असू शकतं बरोबर. तसंच स्टुडंट, डॉक्टर किंवा फ्रेंड या शब्दांचं पण आहे. म्हणूनच यांना कॉमन जेंडर असं म्हणतात. आणि आपला शेवटचा चौथा प्रकार आहे नपुंसक लिंग म्हणजेच न्यूटर जेंडर. हा प्रकार त्या सगळ्या गोष्टींसाठी आहे ज्यांना जैविक लिंग नसतं. म्हणजे निर्जीव वस्तू, जागा किंवा अगदी काही कल्पना. आपल्या आजूबाजूच्या कितीतरी वस्तू, टेबल, पुस्तक, गाडी, शहर यांना काही आपण पुरुष किंवा स्त्री असं म्हणत नाही. म्हणून ही सगळी नामं येतात न्यूटर जेंडरमध्ये. तर हे बघा, सगळं एका नजरेत. पुल्लिंग म्हणजे पुरुष, स्त्रीलिंग म्हणजे स्त्री, कॉमन म्हणजे पुरुष किंवा स्त्री दोन्हीसाठी चालणारं, आणि न्यूटर म्हणजे ज्याला लिंगच नाही. हीच आहे लिंगाची मूलभूत रचना. ओके, तर हे 4 प्रकार तर आपण पाहिले. पण आता खरा प्रश्न येतो की एखाद्या पुल्लिंगी नामाचं स्त्रीलिंगी रूपात रूपांतर करायचं असेल तर ते कसं करायचं? यासाठी काही सोपे नियम आहेत. चला ते पाहूया. यासाठी 2 मुख्य मार्ग आहेत. पहिला म्हणजे शब्द पूर्णपणे अक्षरशः बदलून जातो, आणि दुसरा म्हणजे मूळ शब्दाच्या शेवटी एस हा एक छोटासा प्रत्यय जोडला जातो. पहिल्या पद्धतीत बघा, शब्द पूर्णपणे नवीन तयार होतो. जसं की मॅनचं वुमन आणि किंगचं क्वीन. इथे स्त्रीलिंगी रूप तयार करण्यासाठी एक वेगळाच शब्द वापरला जातोय. आणि दुसरी पद्धत तर त्याहून सोपी आहे. इथे फक्त शब्दाच्या शेवटी एस लावायचं, बस. उदाहरणार्थ ॲक्टरचं होतं ॲक्ट्रेस आणि लायनचं लायनेस. इथे फक्त एक प्रत्यय जोडून लिंग बदलतं. पण हे सगळं आपण का शिकतोय? म्हणजे नामाचं लिंग ओळखणं इतकं महत्त्वाचं का आहे? तर याचं उत्तर आहे सर्वनामांमध्ये, म्हणजेच प्रोनाउन्समध्ये. कारण नामाच्या लिंगाचा थेट संबंध वाक्यातील सर्वनामांच्या अचूक वापराशी असतो. नियम अगदी साधा आणि सरळ आहे. पुल्लिंगी नाम असेल तर ही, हिम, हिज सारखी सर्वनामं वापरायची, आणि जर नाम स्त्रीलिंगी असेल तर शी, हर किंवा हर्स वापरायची. एवढं लक्षात ठेवलं की झालं. हा फरक संवाद स्पष्ट ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. हे बघा, इथे काही उदाहरणं आहेत. द बॉय लॉस्ट हिज बॅग हे वाक्य व्याकरणदृष्ट्या अगदी बरोबर आहे. पण चुकून जर आपण द बॉय लॉस्ट हर बॅग असं म्हटलं तर ऐकणाऱ्याचा गोंधळ उडणारच. त्यामुळेच ही अचूक जुळवणी स्पष्ट संवादासाठी खूप आवश्यक आहे. बरं, व्याकरण तर आहेच, पण भाषा ही प्रवाही असते. ती काळासोबत सतत बदलत राहते. आणि आजकालच्या काळात एक खूप महत्त्वाचा आणि सकारात्मक बदल होतोय, तो म्हणजे लिंग तटस्थ शब्दांकडे होणारी वाटचाल.
उदाहरणार्थ पूर्वी पोलिसमॅन किंवा चेअरमन असे शब्द सर्रास वापरले जायचे, पण आता त्याऐवजी पोलीस ऑफिसर आणि चेअरपर्सन हे शब्द जास्त योग्य वाटतात, कारण हे लिंग तटस्थ शब्द कोणत्याही लिंगाच्या व्यक्तीसाठी अगदी सहजपणे वापरता येतात. तर मग आजच्या या संपूर्ण चर्चेतून आपण काय शिकलो? पहिलं म्हणजे नाम लिंग हे नामांना व्यवस्थित वर्गीकरण करायला मदत करतं. दुसरं, योग्य सर्वनाम वापरण्यासाठी ते खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली भाषा ही अधिक समावेशक होण्याच्या दिशेने सतत विकसित होत आहे. आणि जाता जाता हा एक विचार सोडून जातो की जसं आपलं जग आणि आपला समाज बदलतोय तसे आपले शब्द भविष्यात अजून कसे बदलतील, आपल्या भाषेचं भविष्य काय असेल, हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.